नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मी तिखे मॅडम आणि आज आपण अ टीनेजर्स प्रेयर या कवितेमधील इंग्लिश वर्कशॉप तसेच ॲप्रिशिएशन कसे लिहायचे ते बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचे साइड क्वेश्चन्स बघूया. पहिला प्रश्न, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन धिस पोयम? द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन धिस पोयम इज 13 to 19. Second, what decisions does the speaker have to take? Answer, the speaker has to make the decisions about choosing the right path of life. He wants to decide whether he should choose the road that leads to great success or he should travel down the path which leads to great distress. Third, what does each new day fetch? Each new day fetches new beginning. Fourth, how should one react to temptation? The person should strictly say no to any temptation that comes in his way. What effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? Answer, the speaker wishes to see effect in himself at the end of his teens that the life he lived under the guidance and help of Almighty was the best. In what condition does the poet wish to maintain his body? Answer, the poet wishes to maintain his body keep clean and fit each day when temptation attracts him to do anything bad or wrong. Whose company does the poet wish for in the walk of life? Answer, the poet wishes the company of God in the walk of life. Then English workshop. First question, choose the correct alternative and complete the given sentences. According to the poet, the answers are underlined. New beginnings are brought by each new day. Second, we must decide to take the road which leads to great success. The poet prays to the Lord to help him stand for what is right. The poet wants to see that his teenage years have been the best years of his life. Then second, find and write the pairs of rhyming words from the poem. Rhyming pairs, make, take. Success, distress. See, me, way, day. Then third, what is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following option. The correct rhyming scheme is third, A, B, C, B. Match the lines in column A with the figure of speech in column B. First, decisions I must make, figure of speech, inversion. Please open up my eyes, dear Lord, figure of speech, apostrophe. Travel down the darkened road, alliteration. I can choose to take the road of life, metaphor. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया कवितेचे ॲप्रिशिएशन कसे लिहायचे. नवीन सिलेबसनुसार कवितेचे ॲप्रिशिएशन हा प्रश्न 5 गुणाचा असतो. कवितेचे ॲप्रिशिएशन 2 प्रकारे लिहिता येते. एक तर तुम्ही दिलेल्या मुद्द्याच्या आधारावर लिहू शकता किंवा मुद्दे न घेता पॅरेग्राफ थ्रू सुद्धा लिहू शकता. इथे आपण दिलेल्या मुद्द्याच्या आधारावर ॲप्रिशिएशन कसे लिहायचे ते बघूया. पहिला मुद्दा असतो टायटल. इथे कवितेचे शीर्षक लिहायचे असते. त्यानंतर पोएट, इथे कवीचे नाव. थर्ड, राईम स्कीम. राईम्स म्हणजे यमके. कवितेच्या प्रत्येक ओळीच्या शेवटी येत असतात. त्याचे ध्वनी उच्चार सारखे असतात, जसे मी, सी, डाऊन, ब्राऊन एक्सेट्रा. ज्या कवितेत ओळीत शेवटी यमक जुळणारे शब्द वापरलेले नसतात त्या कवितेस फ्री वर्स असे लिहावे. त्यानंतरचा चौथा मुद्दा म्हणजे फिगर ऑफ स्पीच, भाषिक अलंकार. कवितेचे भाषा सौंदर्य वाढवण्यासाठी कवी आपले विचार किंवा कल्पना मांडण्यासाठी अलंकारिक भाषेचा उपयोग करत असतो. यालाच फिगर ऑफ स्पीच असे म्हणतात.
आपल्याला कवितेची फिगर ऑफ स्पीच ओळखून ती कोणत्या लाईनमध्ये वापरलेली आहे हे लिहायचे असते. आणि शेवटचा मुद्दा असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया, म्हणजे मध्यवर्ती कल्पना किंवा विषय. चला तर आता आपण अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचे ॲप्रिशिएशन बघूया. अ टीनेजर्स प्रेयर. टायटल. द टायटल ऑफ दिस पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. ह्या कवितेचे शीर्षक अ टीनेजर्स प्रेयर हे आहे. द टायटल गिव्स द रीडर अ क्लिअर आयडिया ऑफ व्हॉट द पोएम इज अबाउट. हे शीर्षकच रीडरला स्पष्ट कल्पना देते की ही कविता कशाबद्दल आहे. त्यानंतर नेम ऑफ द पोएट. द पोएट ऑफ द पोएम इज जेम्स मोर्स. राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABCB. या कवितेची राईम स्कीम ABCB ही आहे. त्यानंतरचा मुद्दा फिगर ऑफ स्पीच. इन द लाईन प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, द स्पीकर ऑफ द पोएम डायरेक्टली ॲड्रेस द ॲब्स्ट्रॅक्ट एंटायटी गॉड. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड या लाईनमध्ये स्पीकर डायरेक्टली देवाला उद्देशून बोलत आहे. हेच द फिगर ऑफ स्पीच इज ॲपॉस्ट्रॉफी. म्हणून इथे फिगर ऑफ स्पीच ही ॲपॉस्ट्रॉफी आहे. थीम और सेंट्रल आयडिया. एव्हरीवन हॅज टू पास अ व्हेरियस स्टेप्स ऑफ लाईफ. प्रत्येकाला आयुष्यात वेगवेगळ्या स्टेप्समधून जावं लागतं. अँड अमॉंग देम द इम्पॉर्टंट स्टेज इज अ टीनेज. आणि त्याच्यामध्ये ही टीनेज ही सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे. द थीम ऑफ द पोएम इज द डिलेमा सिच्युएशन ऑफ द टीनेजर्स. या कवितेचा विषय म्हणजे टीनेजर्सची द्विधा मनस्थिती दर्शवलेली आहे. बिकॉज अ टीनेजर हॅज टू टेक हिज ओन डिसिजन अँड ही इज कन्फ्यूज इन मेकिंग अ राईट डिसिजन. टीनेजरला स्वतःचं डिसिजन घ्यायचं आहे आणि योग्य निर्णय घेण्यासाठी तो कन्फ्यूज आहे. अ रॉंग डिसिजन मे बी रुइन हिज होल लाईफ. कारण त्याला माहीत आहे चुकीचा निर्णय त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. सो ही वॉन्ट्स द हेल्प अँड गायडन्स फ्रॉम गॉड. म्हणून त्याला देवाकडून मदत आणि मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अशा प्रकारे कवितेचे ॲप्रिशिएशन लिहावे. पूर्ण व्हिडिओ मराठीमधून असल्या कारणाने तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल असे मला वाटते. धन्यवाद.